अगदी झटपट व सहज सोप्या पद्धतीने बाहेरच्यासारखे ग्रिलची सँडविच कसे बनवायचे हे बघूया. त्यासाठी सर्वात प्रथम हिरवी चटणी करून घ्यायची आहे. तर सर्वात सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आहे. पुदिना घालून झाला की अर्धा चमचा जिरं यामध्ये घालून घ्यायचे. जिरं घालून झाले की नंतर 2 चमचे डाळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं कोरडं वाटून नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून ही चटणी तयार करून घ्यायची आहे. ही चटणी आपल्याला बिना फोडणीचीच ठेवायची आहे. आता इथे चटणी तयार झालेली आहे. ती एका बाउलमध्ये काढून नंतर मी सँडविचची पुढची तयारी करत आहे. त्यासाठी कांदे सुरुवातीला बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांदे चिरून झाले की नंतर शिमला मिरचीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही सँडविचमध्ये घालू शकता. म्हणजेच पिवळी आणि लाल शिमलासुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता शिमला चिरून झाल्यानंतर टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आणि नंतर काकडी चिरून यामध्ये घालून घ्यायची आहे. कॉर्न सँडविच जर बनवायचे असतील तुम्हाला तर तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्नचे दाणेसुद्धा घालू शकता. आता या सगळ्या भाज्या एकत्र केल्यानंतर यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलेला आहे. चिली फ्लेक्स घालून झालं की नंतर ऑरेगानो सीझनिंग घालून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये घरगुती अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता मी इथे हे घरगुती लाल तिखट, चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो वापरल्यामुळे यामध्ये सँडविच स्प्रेड वापरलेलं नाही आहे, फक्त मेयोनीज घातलेला आहे. आता यामध्ये साधारण 1 चमचा मेयोनीज घालून घेतलेला आहे. आता हे घातलेले मसाले सगळे ह्या भाज्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर ब्रेडच्या एका बाजूला ही हिरवी चटणी चांगली पसरवून घ्यायची आहे, म्हणजेच लावून घ्यायची आहे आणि नंतर त्यावरती ह्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि वरतून दुसरा ब्रेड आहे तो यावरती ठेवून याचे सँडविच भाजून घ्यायचे आहेत. आता जेव्हा इथे भाज्या आपण ब्रेडला लावून घेतो त्यावरती तुम्ही मोझरेला चीजसुद्धा घालू शकता किंवा साधं चीज घालू शकता. मी शक्यतो घरामध्ये चीजचा वापर थोडा कमी करते, परंतु तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. आता हे सँडविच मेकरमध्ये 8 ते 10 मिनिटे छान सोनेरी रंग आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता इथे सँडविच तयार झालेले आहेत. आता हे सँडविच तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता. आता हे सँडविच कट करून याच्यावरतून थोडंसं मी सजावटीसाठी चीज घातलेलं आहे आणि टोमॅटो सॉस घातलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.